सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। थांब ऋषी, मी उचलते ना. फायनली हो नाही करता करता गेले दोघेही जण. हो नाही, पण आपण त्यांना जीपनी वगैरे पाठवून रिस्क नाही ना घेतली. नाही अरे आबा इतकी वर्ष ड्रायव्हिंग करतायत, जातील व्यवस्थित. डोंट मुद्दा तो नाहीच आहे. मग पण बाबांना गायत्रीजी सोबत एकट्यानं जायचं जी भीती वाटत होती हा त्याच्याबद्दल बोलतात. एवढं होणार अरे ते घाबरले होते. नाही, एक मिनिट. आता ह्यावर डिस्कस करण्यापेक्षा तू 4 दिवस इथे नव्हतास. तू घेणार तुझं नक्की आहे का? नक्की. म्हणजे तू वज्रेश्वरीला एकटीच जाणार? हो, मी एकटीच जाणार आहे. वज्रेश्वरी? एक मिनिट कॅश, हे अचानक वज्रेश्वरीचं काय टुमणं काढलंयस तू मधनच? आणि तू तिकडे कशासाठी जातेस? मला काहीच सांगितलं नव्हतंस. नाही म्हणजे मला कळतच नाहीये की एवढं तातडीने तिकडे जाण्यासारखं आहे तरी काय? गरज आहे. नाही, मी असं ऐकलंय की तिकडे गरम पाण्याची कुंड आहे हो. आणि त्या कुंडामध्ये जर आंघोळ केली तर आपली सगळी पापं धुवून निघतात. बरं, मग? त्यामुळे त्या कुंडामध्ये मी आंघोळ केली की माझी पण पापं धुवून निघतील, म्हणून मी चालले. कॅश, मी येणार तुझ्या बरोबर. मलाही माझी सगळी पापं धुवून काढायची. ठीक आहे, काय हरकत नाही. चला. वहिनी, अहो पाप काय कुंड काय, तुम्ही असं साठी ओलांडल्यासारखं काय बोलताय? कॅश, हे सगळं तुझं वागणं बोलणं पाहिल्यावर ना आता तर मला लिटरली गरगरायला लागलंय माहितीये. मी असं का बोलतेय, का करतेय, हे सगळं काही मीराला माहिती. ती तुम्हाला सगळ्यांना नीट समजून सांग. मी आलेच. मी आले. वहिनी, अगं मीरा, जरा इकडे ये. काय? दादा तिला विचार. वज्रेश्वर, मीरा, प्लीज तू तरी मला जरा सांगशील का, हा जो सगळा होता तो नक्की काय प्रकार आहे? माझ्यासाठी पण ही गोष्ट नवीनच आहे. पण या आधी काय झालंय हे मी तुम्हाला समजवलं ना, तर तुम्हाला आपोआप कळेल की हा बदल कसा काय झाला. प्लीज. ऍक्च्युली आई, जेव्हा मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय. मी आतापर्यंत जे जे काही वागले ते आठवलं तरी मला माझी लाज वाटते. नवरा बायको म्हणून आबांना आणि सासूबाईंना एकमेकांना वेळच नाही देता आला. आपल्यालाच त्यांचा विचार करावा लागेल. आता बाप्पा, आम्हाला तुझाच आधार आहे. तूच काहीतरी मार्ग काढून दाखव. म्हणून हा सगळा बदल झालाय. नाही मीरा, तू जे म्हणते ते ठीक आहे की बदल झालाय वगैरे, आणि तो तसा खरंच झाला असेल तर खूपच छान आहे. पण ही गोष्ट स्वीकारायला मन सहजासहजी तयार होत नाही असंच ना दादा? हा, मलाही अगदी तसंच वाटतंय. पटतंय मला तुम्हाला काय म्हणायचं ते. पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून बघूयात ना. विश्वास नाही ठेवला तर मग पुढे चांगले बदल कसे घडून येतील? अगं पण मीरा, आपण याआधी त्यांच्यावर कितीतरी वेळा विश्वास ठेवून पाहिलाय. काय झालं पुढे? मला असं वाटतंय की त्यांना एक संधी तरी दिलीच पाहिजे, म्हणून हे सगळं करते मी. दादा, मला वाटतं तुमचं काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? हे बघ, एकतर अभिलाषा वहिनी आणि कॅश वहिनी बाहेरगावी जातात. बरं, त्या काही अशा उगाच जात नाही, चांगलं काहीतरी कारण काढून जातात, बरोबर? मग अशा वेळी त्यांचा नवरा म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर जायला हवं की नाही? हो. पण तुम्ही काय करताय, इथे उभं राहून त्यांनी का जावं याचं डिस्कशन करता. एक मिनिट, आम्ही त्यांना जायला होकार दिला म्हणजे आमचा सपोर्ट आहेच ना. इथेच तर चुकताय ना तुम्ही. हे बघ, त्यांनी फक्त जाणं हे योग्य नाही, त्यांच्या बरोबर तुम्ही असणं हे जास्त योग्य आहे. हो, मला कळतंय का, त्या दोघी जणी बाहेर गावी जात आहेत, कुठलाही प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि अशा वेळी तुम्ही त्यांच्या बरोबर असणं हे तुमचं नवरा म्हणून कर्तव्य आहे. आणि
तुम्हाला जर तुमच्या कर्तव्याचा विसरच पडला असेल तर ही गोष्ट आबांच्या कानावर घालणं हे माझं कर्तव्य. आबा मग हे बघ, सॉरी, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण त्याला विचार कर ना. हे बघ, साधी गोष्ट आहे. अभिलाषा वहिनी दागिने किती घालतात? मग चोरी झाली तर काही होऊ शकतं ना रस्त्यात. त्या दोघीच जात आहेत. मला सांग, कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनींची किती भांडणं होतात? मग अरे भांडणं झाली तर काय करणार? सांभाळणार कोण? लक्ष कोण देणार? आणि तुम्ही इतकी काळजी अजिबातच करू नका. हे बघ, मी आणि मीरा सगळं सांभाळून घेऊ. नक्की? कन्फर्म. तू चहा पितोस, तू दे बरं तिला फक्त. जा आवरायला लाग रे बाबा, जा निघायचं. जा ना तू, निघायला लाग, जा. हो हो हो. पण मला काय म्हणायचंय, काही म्हणू नको. मला सांग, अभिलाष वहिनींची राग काय? कन्या. किती गोंधळतात या राशीची माणसं. हो रे. मग प्रॉब्लेम झाला तर काही होऊ शकतं यार. दादा तू जा, इतकी काळजी करू नको. जा, पळ पळ, आवरायला लाग. तू हसतोय म्हणजे तू विशा, काय? पण खरंच माझं जाणं एवढं गरजेचं आहे का रे? अरे प्रश्न तत्वांचा आहे. एक्झॅक्टली. मग जा, निघ पटकन, जा आवरायला लाग. जा पळ. हसतोयस तू? हे तू का त्यांना असं पटवून दिलं की त्यांनी जायला पाहिजे? जरा थांब, ऐक. हे बघ, त्या दोघांना या दोघींबरोबर पाठवून मी काही चुकीचं नाही करत आहे. ऐक ऐक ऐक. हे बघ, आबा आणि गायत्रीजी यांना तू ऑलरेडी फार्म हाऊसवर पाठवलेस, करेक्ट? आता मी काय केलं, या दोघींसोबत प्रथमेश दादा आणि विघ्नेश दादांना पाठवलं. म्हणजे तेही जोडपं घराबाहेर गेलं. मग मॅडम, घरात राहिलं कोण? फक्त ऋषी आणि मीराचा सुंदर सोहळा. आणि मग घरात तू आणि मी आणि मग जा. कशी वाटली माझी आयडिया? नाही नाही नाही, ऐक ऐक, तुझी आयडिया छान आहे, पण कसं आहे ना, कॅश वहिनी ऐकणार नाहीत विघ्नेश भाऊजींचं. नाही विघ्नेश, आम्हाला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. मी इतकं बजावून सांगितलं होतं ना तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही का हट्ट करतात कळत नाहीये मला. कॅश वहिनी, तुम्ही आमचं नक्की काय म्हणणं आहे ते एकदा समजून तरी घ्या ना प्लीज. हे बघा, समजण्याचा तर प्रश्नच येत नाही. आम्ही तुम्हा दोघांना घेऊन नाही जाणार. कसं आहे अभिलाषा, आम्हाला तुमची काळजी वाटते ना, म्हणून आम्ही सोबत यायचं म्हणतोय, बाकी काहीच नाही. अगं अहो, तुम्हाला अचानक आमची काळजी का वाटायला लागली? ते एरवी नाही वाटायची, आज अचानक काय झालं? विघ्नेश, तुला आठवतंय का रे, माझ्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे होता हा. तेव्हा मी तुला सांगितलं होतं की तू चल माझ्या बरोबर. हो. पण तू काय उत्तर दिलंस मला? काय? नाही, मी येणार नाही, माझी एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. त्यावेळेस तुला माझी काळजी नाही वाटली? हो, पण कसं झालं, तेव्हा ऍक्च्युली तू मला असं सांगितलं होतंस ना की तू तुझ्या माहेरी जातीयस, म्हणून मी काही काळजी केली नाही तुझी. मग आता मी सांगते की माझी काळजी करायची नाही. आणि काळजी करायला आम्ही काय रेल्वेच्या जनरल डब्यातनं नाही जात आहोत. तसंही आम्ही गाडी घेऊन जातोय आणि सोबत ड्रायव्हर सुद्धा आहे. तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही. अहो चला. अरे वा विघ्नेश, मी जातो यांच्यासोबत. हा, काळजी करू नकोस. चला. अहो, काळजी वाटते ना आमची, दारापर्यंत बॅग घेऊन ये. मिस्टर रत्नपारखी, तुम्ही किती फास्ट गाडी चालवताय हो. अरे सॉरी हा, तुम्हाला हा वेग जास्त वाटतोय का? आधी सांगायचं ना, मी वेग कमी केला असता. कसं काय जमतं हो एवढी फास्ट गाडी चालवायला? मी साधारण एवढ्याच वेगात गाडी चालवतो. आणि कसं आहे ना, आत्ताच गाडीचं सर्व्हिसिंग झालंय, ते पण उत्तम झालेलं आहे. त्यामुळे वेगाने गाडी चालवण्याचा मोह आवरता येत नाहीये. नाही, पण तुम्हाला हवं असेल तर मी स्पीड कमी करतो आणखीन. हसायला काय झालं? मी तुमची थट्टा केली तेही कळलं नाही. थट्टा? थट्टा करण्यासारखं काय? एखाद्या माणसाला वेगात गाडी चालवणं नाही आवडत. चल, मी समजू शकतो. अहो काय वेग, हा काय वेग आहे का? जरा फास्ट चालवा ना, किती हळू चालवत आहे. माझी स्कूल व्हॅन सुद्धा मी याच्यापेक्षा फास्ट चालवते. नाही, कसं आहे गायत्रीजी, तुम्हाला शाळेची सुटण्याची वेळ, भरण्याची वेळ गाठायची असते. ती वेळ गाठायची असते म्हणून तुम्ही गाडी वेगात चालवता. आपल्याला इथे कुठे शाळेत जायचंय? तेही आहेत. काय ना गायत्रीजी, मी नेहमी एवढ्याच वेगाने गाडी चालवतो, म्हणजे सवयच झाली आता मला ती. हो, रत्नपारखी, तुम्ही गाडी चालवताय, बैलगाडी नाही हो. म्हणजे
मगाशी त्या वळणावर एक सायकलवाला दिसला होता, बघितला? हं. हा, तो गेला पुढे ओव्हरटेक करून. काहीतरी काय बोलताय? अहो कधीच गेला, थोडी फास्ट चालवलीत गाडी तर दिसेल बघा पुढे गेल्यावरती. एखादा सायकल चालवणारा माणूस मला कसा ओव्हरटेक करेल? हा? आणि मुद्दामून गाडी हळू चालवतोय, त्यामुळे तेवढा जास्त आपल्याला सहवास. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका माझ्या बोलण्याचा. म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की हा निसर्ग, जंगल, शिवाय हा मस्त प्रवास आणि म्हणजे मगाशी स्पीडवरनं मी बोलले तेव्हा विषय बदलायची घाई नाही झाली. आता कशासाठी विषय बदलताय हो? संध्याकाळी स्वयंपाकाचा खटाटोप करू नको. पोट बिघडले का तुझं? झाला फालतू विनोद करून झाला. हो. आपण दोघे जण रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरला जाऊया. आह, कशी वाटली आयडिया? बरं आहे. आणि तिथे गेल्यानंतर फक्त तू आणि मी. वा, या. इतकं बरं वाटतंय मला मीरा. म्हणजे माझं ऐकून तुम्ही त्यांच्यासोबत जाताय हे फार खरंच बरं झालं. मी खरं तर आग्रह नसता केला तुम्हाला की या दोघींसोबत जा म्हणून. पण कसं आहे, बहिणींची आपल्या गैरसोय होऊ नये रे, बाकी काही नाही. ऋषी, अरे आम्ही आमची पापं धुवायला चाललोय. जर आम्ही आमच्या नवऱ्यांना आमच्या सोबत घेऊन गेलो तर आमच्या जाण्याचा काय अर्थ? वहिनी अहो, हे पहा, मला काय म्हणायचंय, तुम्ही घरातली काळजी करू नका. ऋषी, काही एक गरज नाहीये त्याची. आमच्या बरोबर तसं पण आमच्या मैत्रिणी आहेत. त्याचं काय आहे ना की त्यांनी पण खूप पापं केलीत, त्यामुळे त्यांची पण त्यांना पापं धुवून काढायची आहेत. म्हणून ते आमच्या सोबत आहेत. सो तुम्हा लोकांना काळजी करण्याची काही एक गरज नाही. नाही नाही, मला काय म्हणायचं, त्या असतील तुमच्या बरोबर, पण काय हरकत आहे ना, दादानी आलं तर तुम्हालाच तेवढी सोबत होईल. वहिनी चला. अरे तुम्ही जात का नाही? आत निघा ना पटकन, उशीर होतोय. बहिणी थांबा, ते येत आहेत. एक मिनिट. हे बघ, आपलं बोलणं झालं होतं की नाही? दादा, प्रश्न तत्वांचा यार. हे बघ, उशीर होतोय, गाडी निघालास ना? विघ्नेश दादा, अरे अरे गोंधळ होऊ शकतो दादा, तू असं काय करतोय? बहिणी येत आहेत ते, त्यांना घेऊन. दादा दादा, अरे बहिणी थांबा, येत आहेत ते. तू गेल्या. मीरा, तुला हसू येत आहे? नाही, तुला रात्री काय आवडेल जेवायला? वरण भात, बटाट्याची भाजी, पोळी, हे लोणचं. तू कर आणि तूच खा. अरे एक होता राजा, एक होती राणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. एक होता राजा, एक होती राणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. राणीला वाटे घर हे फुलावे, राजाला वाटे जग जिंकावे. बरसावी आता सोनियाची नाणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. हात काढ मीरा. मीरा, हात काढ. मीरा, हात काढ ग, बोर नको करू. जा, तुझं काम कर. ए, तू का असं वागतोस माझ्याशी? तुला माहित नाही? विघ्नेश भाऊजी आणि प्रथमेश भाऊजी वैरींसोबत गेले नाही, त्याला मी काय करू? तू असं रागवणार असेल तर जा. ए मीरा, मीरा, एक तुला रागवायला काय झालं?
मीरा, तुला माहितीये लोक काय म्हणतात? लोक म्हणतात लग्न झाल्यानंतर पुरुषांचा म्हणजे नवऱ्यांचा रोमॅन्टिकपणा कमी होतो. आपल्याकडे सगळंच उलट आहे. मलाच उत्साह जास्त आहे. अरे, आजपर्यंत मी स्वतःला याच्यातनं अपवाद समजायचो. मीरा, एवढा चांगला चान्स होता, फक्त तू एकदम मला ना जाऊ दे. मला नाही बोलायचं या विषयात. आणि चूक तुझी सुद्धा हे लक्षात ठेव. माझी? हो. मी काय केलंय? काय केलं? एकदा स्वतःचं डोकं वापरून जर तू त्या अभिलाषा आणि कॅश वहिनीला म्हणाली असतीस की विघ्नेश दादा आणि प्रथमेश दादांना घेऊन जा, तर ते गेले असते ना मीरा. आणि मीरा, एकदा ते गेले असते ना की मग नाही यार, मला तो विषयच नकोय. बरं जाऊ दे. असं काय रे करतोस? हे बघ, एवढ्या मोठ्या घरात असं एकटं एकटं रोमॅन्स करण्यात काही मजा नाहीये. बर, आता हे तू शिकव. तुला खरं सांगू का, सगळ्यांच्या नकळत तू जेव्हा रोमॅन्स करतोस ना, तेव्हा खरी मजा येते. अच्छा अच्छा. अच्छा, म्हणजे मगापासून ही जी सगळी टाळाटाळ किंवा हे चालली होती, काय? हे मुद्दाम आहे, हो ना? काय? मी काहीच केलं मुद्दाम नाही. करतेस ना मीरा? नाही. हं? खोटं बोल- हं? मला माकडांची भीती वाटते, वाघाची भीती वाटते. आओ 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 आओ, हे काय बंद पडली? मी बघतो. अरे बापरे, मी बघू का? नाही नाही, डोंट वरी. गणपती बाप्पा मोरया. हा, तर मी काय सांगत होते, मला जंगलात माकडांची भीती वाटते. माकडांची? हो. का? असंच म्हणजे उगाच येऊन बसले बसले तर. अहो, हे काय झालं आता परत? ती बंद का पडली? तुम्ही सर्व्हिसिंग करून आणली म्हणालात ना? एक मिनिट, हा मी बघतो परत. नाही तर मी ड्राईव्ह करते. उठा बरं. एक मिनिट, सुरू होईल. अहो, पोचू ना आपण फार्म हाऊसवर. डोंट वरी. खूप लांब आहे आणि कोणी नाहीये इकडे. अहो, काय करताय? सुरू होत नाहीये. मग आता? काही कळत नाहीये. काय या गाडीची मला ना तशी सवय नाहीये. बघतो मी काय झालंय ते. हा, अगं मला पण बघू दे ना. मी येते, थांबा. वहिनी, हा, शेवटी आपलं सगळं मनासारखंच झालं नाही का? चल चल जाऊन मजा बघूया. मग आतापर्यंत आपण काय बघत होतो? आता काय आबांच्या जवळ जाऊन बघणार आहे? अगं हो ग, आनंदाच्या भरात विसरूनच गेले. आता सासूबाई काय करताय? घे तुझ बघ. त्यांना तर असं वाटतंय की त्या बिजलीलाच बाहेर घेऊन आलेल्या आहेत, म्हणजे गाडीला हात लावतो आणि गाडी स्टार्ट होईल. मला गाडीतलं सगळं काही कळतं, असं एक दिवस मला अगदी मोठेपणाने सांगत होत्या. किती कळतंय ते दिसतंय ना. हो, आता तर ही सुरुवात आहे, पुढे बरंच काही व्हायचं बाकी आहे. पण कॅश, मला आबांचं खूप वाईट वाटतंय ग. सासूबाईंमुळे त्यांनाही त्रास होतोय. हो वहिनी, बरोबर बोलताय. आबांचं मलाही वाईट वाटतंय, पण काय करणार, नाईलाज आहे. सासूबाई